भाजपचे नेते डॉक्टर आशिष देशमुख आपल्या सोबत आहे. भाऊ, काय सांगणार? आज SITची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली. जरांगे पाटील यांचं जे आंदोलन झालं त्याच्यावर नाही, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी SITची घोषणा अंतरवली सराटीमध्ये चालू असलेल्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आणि त्या आंदोलनाच्या मागे मनोज जरांगेंच्या मागे जे जे लोक कट कारस्थान करत होते त्यामध्ये मोठे नेते आहेत, तिथचे स्थानिक आमदार आहेत. ह्या सर्व संदर्भामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही आणि म्हणून अशा या SITचा आम्ही नक्कीच स्वागत करतो. तुम्ही यात्राही काढली होती ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी. कुणच काल तुम्ही बोलले की जरांगे पाटील यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जी आहे ती वाढलेली आहे. अरे नक्कीच बघा, विविध पक्षांचे पदाधिकारी जरांगे नक्कीच राहिलेले आहेत. त्यांच्यामध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा असूच शकते आणि सातत्याने एकामागे एक त्यांनी उपोषण जाहीर केले, मग स्वतः सोडले आणि परवाच्या दिवशी त्यांनी जो काही गदर माजवला, तमाशा केला, ह्या सर्वांच्या मागे जे लोक आहेत, जो राजकीय पक्ष आहे, त्यांना जरांगे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उभं करायचं आहे आणि त्यासाठी बीडची जागा आजच्या महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये ज्या कोणा पक्षाला सुटेल त्या पक्षातून जरांगे हे महाविकास आघाडीचे लोकसभेचे बीडमधून उमेदवार नक्कीच राहतील. वारंवार भाजपच्या नेत्यांनी आरोप केलेला की शरद पवार गटाचे नेते हे जरांगे पाटलांच्या मागे आहे. तुम्ही ज्या स्थानिक कारखान्याचा आमदाराचा उल्लेख केला ते राजेश टोपे पवार गटाकडे आहे. म्हणजे पवार गट जरांगे पाटील यांना लोकसभेत उतरवणार असं म्हणायचं आहे का तुम्हाला? अरे बघाच, राजेश भैया टोपे हे सातत्याने जरांगेंच्या संपर्कात होते. त्यांच्या घरी जाऊन भेटणं, हॉस्पिटलमध्ये जाऊन जरांगेंना टाळी देणं, त्यांच्या सभेला संबोधित करणं, किंबहुना ह्या सर्व आंदोलनाच्या मागे राजेश भैयांच्या माध्यमातून रसद पोचवण्याचं काम असेल, लोक पोचवण्याचं काम असेल, हे नक्कीच झालं आहे. यांचे अध्यक्ष, राज्याचे वरिष्ठ नेते हे त्यामागचे सूत्रधार आहेत का, किंबहुना ऑपरेट जे कोणी नेते मनोज जरांगेंना करत होते ते मास्टर माइंड खऱ्या अर्थाने आता या SITच्या माध्यमातून राज्यासमोर आलेले आपल्याला दिसेल. मी मोठं वक्तव्य केलं की महाविकास आघाडीची आज जी बैठक सुरू आहे त्यात बीडचा मतदारसंघ जरांगे पाटील यांच्यासाठी त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं. तुमचा राष्ट्रवादी पवार गटाकडे इशारा आहे. या माहितीचा आधार काय सांगणार? आणि बघा, मूळ जे बीड जिल्ह्याचे मनोज जरांगे आहेत, जालना येथील अंतरवाली सराटीमध्ये त्यांचं सासूरवाडी आहे आणि म्हणून आजपर्यंत असंच लोकांना वाटतं की महायुतीकडून तिथे वंजारी समाजाचा उमेदवार येऊ शकतो, OBC समाजाचा उमेदवार येऊ शकतो. त्यांच्या तुल्यबळ असा उमेदवार द्यायचा असेल तर मराठा समाजाचे असलेले मनोज जरांगे राहू शकतात आणि हे राजकारण करणारे जे काही पक्ष आहेत त्यांना आजच्या वाटाघाटीमध्ये बीडची जागा सुटलेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे बीडचा मतदारसंघ भाजपकडून पंकजाताईंना मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही बंजारा समाजाचं नाव घेतलं, तिथे जरांगे पाटील उतरवण्याचा, निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्लॅन आहे असं म्हणायचं आहे. बघा, मागील 2 टर्मपासून 2014 असेल, 2019 असेल, प्रीतमताई मुंडे तिथून नक्कीच भाजपाच्या खासदार आहेत आणि त्याला अनुसरून मी म्हणतो आहे. कोण उमेदवार होणार हे मला काही भाजपाच्या वतीने माहिती नाही, पण नक्कीच मनोज जरांगेंना बीडची उमेदवारी मिळावी त्यासाठी आजच्या महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये बीडची जागा ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षाकडून मनोज जरांगे हे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार राहतील, हे मला खात्रीदायकरित्या माहिती आहे. यावरून सिद्ध होईल की पवार गट या जरांगेंच्या आंदोलनामागे होता. त्यासाठी तर SIT लागलीच आहे आणि आता तर हे जग जाहीर झालं आहे की जरांगेंना ऑपरेट करणारा आणि त्यांचा मास्टर माइंड कोण आहे. शेवटचा प्रश्न माझा, तुम्ही म्हटले की SIT चौकशीत तिथले स्थानिक आमदार यात इन्व्हॉल्व होते का, हे सत्य बाहेर होईल. काही लोकांवर आता जरांगे पाटील यांच्यावर 2 ठिकाणी गुन्हे दाखल झाले. SIT चौकशीत जेव्हा सत्य बाहेर येईल तेव्हा आणखी काही लोकांवर गुन्हे दाखल होऊ शकतो.
हे बघा, जेव्हा सरकार सातत्याने प्रत्येक जरांगेंची मागणी मान्य करत होता, मराठा समाजाची मागणी मान्य करत होता, त्यामध्ये जे परवा त्यांनी कृत्य केलं, जो तमाशा केला, ज्या चुकीच्या शब्दांमध्ये फडणवीसांना हिणवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मराठा समाजाचं आंदोलन हे जरांगेंकडे राहिलं नाही आहे. सामाजिकदृष्ट्या मनोज जरांगे हे संपुष्टात नक्कीच झालेले आहे. आता त्यांना जी राजकीय महत्त्वाकांक्षा आहे ते परिपूर्ण करण्याकरता ते एका राजकीय पक्षाच्या सोबत मिळून लोकसभेचे उमेदवार होण्यास सर्व दृष्टीने तयारी करत आहेत. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.